Good morning, friends. Uh, Once again, you are being welcomed in our class ninth subject English, and open your textbook, page number 72. We had seen the part first of the fall of Troy, and now today we are going to see the next part, that is part second of this lesson. Let us start. At last, Troy was taken not by force, but by a trick. It was the cunning Odysseus. It was the cunning Odysseus who thought of a plan to obtain the victory. तुम्हाला मागे मी सांगितलं होतं की हे जे युद्ध सुरू असतं ट्रोजन सैन्य आणि ग्रीक सैन्यामध्ये, तर त्यावेळेस ग्रीक सैन्य ट्रोजनला हरवू शकत नव्हतं आणि ट्रोजन पण ग्रीक सैन्यांना हरवू शकत नव्हतं. जवळजवळ 9 वर्ष हे युद्ध चाललं. मग आता करायचं काय? मग हा जो ओडिसियस आहे, बघा मी अंडरलाईन केले, हा जो ओडिसियस आहे हा ग्रीक सैन्यातला एक सेनापती असतो आणि तो मात्र कनिंग असतो. कनिंग म्हणजे धूर्त, लबाड. तर तो एक युक्ती आखतो, म्हणजे एक ट्रिक, त्याला एक आयडिया सुचते. विजय कसा मिळवायचा ट्रोजन सैन्यांवरती याविषयी तो एक प्लान तयार करतो. काय प्लान तयार करतो बघा. आता इथे काय म्हटलं आहे, लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड, बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट and let some of our best fighters hide in the horse. Then let us burn our tents and pretend to sail away in our ships. But instead of sailing away, we will return in the night. When the Trojans are asleep, we will attack the city and burn and kill. त्याची प्लॅनिंग काय असते की एक लाकडी घोडा बनवायचा आणि त्याला त्या युद्धभूमीवरती, मैदानावरती ठेवायचा. तो एवढा मोठा बनवायचा की त्याच्यामध्ये आपले जे सैन्य फायटर्स आहेत त्यांना लपवून ठेवायचं त्यांना, आणि बाकीचं सैन्य घेऊन आपण माघारी जायचं, म्हणजे आपल्या देशाकडे परत जायचं. पण फक्त परत जाण्याचं ढोंग करायचं. मी अंडरलाईन केली बघा, प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे. फक्त परत जाण्याचं ढोंग करायचं आणि आपले जे मैदानावरती तंबू आहेत सैन्यांचे, जे रहाटे असतात, ते त्यांना आपण जाळायचं आणि इथून निघून जाण्याचं नाटक करायचं. आपण खूप काय परत जायचं नाही, म्हणजे खूप काय लांब जायचं नाही. समुद्रमार्गे आलेले होते. एखादं लहानसं बेट बघून त्या बेटच्या आडोशाला आपण लपून बसायचं आणि ज्या वेळेस रात्री ट्रोजन सैन्य झोपलेलं असेल त्यावेळेस मात्र त्यांच्यावर अचानक हल्ला करायचा आणि त्यांचं संपूर्ण जे ट्रॉय शहर आहे याला उद्ध्वस्त करायचं, त्यांच्यावर हल्ला करायचा आणि सगळ्यांना जाळून टाकून ठार करायचं. जिकडे तिकडे जाळपोळ करून त्यांना ठार करायचं, असं ठरतं त्यांचं. पुढे बघा. आता पुढे द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाइस ऑफ वाईज ओडिसियस. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर अँड द ग्रेटेस्ट हिरोज मेनेलॉस, ओडिसियस हिमसेल्फ अँड ऑदर्स एंटर्ड इट. आणि त्यानुसार ठरल्याप्रमाणे जे ग्रीक लीडर्स म्हणजे सैन्याचे जे प्रमुख असतात ते ओडिसियसने सांगितल्यानुसार सल्ला ऐकून ते मोठा घोडा बनवतात. त्याच्यामध्ये म्हणजे चांगले जे स्किलफुल इंजिनियर असतात घोडा बनवणारे ते बनवतात आणि त्या घोड्याच्या आतल्या बाजूला मेनेलॉस स्वतः आणि ओडिसियस हे सुद्धा त्याच्यात लपून बसतात. त्यानंतर त्या घोड्यात प्रवेश करून मात्र जो काय आर्किटेक्ट असतो बघा, मेनेलॉस, ओडिसियस हिमसेल्फ अँड ऑदर्स एंटर्ड इट. The last man to go in being the architect himself, who knew the secret of opening and shutting the entrance. That evening the Greeks burned their tents and sailed away in their ships, but they did not go very far.
Only one man was left behind to persuade the Trojans to drag the horse into their city. आता सगळं सैन्य आज जातं. फक्त एकच व्यक्ती त्या घोड्याच्या बाहेर उभा राहतो, जो स्किलफुल इंजिनियर असतो. अँड ओनली ही न्यू दॅट हाऊ टू ओपन द डोअर ऑफ दॅट हॉर्स अँड हाऊ टू क्लोज दॅट डोअर ऑफ द हॉर्स. आणि तो यासाठी बाहेर तर थांबतो की एक तर त्याला माहीत असतं की दरवाजा कसा उघडायचा आणि बंद करायचा. आणि दुसरी गोष्ट, ट्रोजन सैन्य ज्यावेळेस तिथं येईल त्यावेळेस त्यांचं मन परिवर्तन करण्यासाठी, त्यांना खरं पटवून देण्यासाठी की हा घोडा इथे का ठेवला आहे आणि या घोड्याला तुम्ही कसं ड्रॅग म्हणजे फरफटत नेणे तुमच्या सिटीमध्ये, ट्रॉय शहरात तुम्ही घेऊन जाऊ शकतात. अशा पद्धतीनं ते प्लॅनिंग करतात. आता पुढे बघा. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. What delight and surprise they felt at that sight they saw on the seashore outside walls. It seemed that the long siege was over at last. The tents had been burnt, the shore was deserted, the Greek ships had all gone. बघा, दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ट्रोजन सैन्य नेहमीप्रमाणे युद्ध करायला उठतात. बाहेर येऊन बघतात तर काय, त्यांना आश्चर्य धक्काच बसतो की मैदानावरती एकही ग्रीक सैन्य नाही. सगळे जिकडे तिकडे सगळे त्यांचे तंबू जे आहेत ते सगळे जाळपोळ करून ते निघून गेलेले आहेत. आणि त्यांना पाहून एवढं समाधान होतं. डिलाईट म्हणजे आनंद, सरप्राईज म्हणजे आश्चर्य व्यक्त होणे. आणि त्या समुद्र किनारपट्टीवरती, ते जो समुद्र किनारपट्टीचा भाग असतो त्या ठिकाणी ते सगळं ट्रोजन सैन्य बाहेर येतं. आणि समुद्र किनारपट्टीतलं सगळं वातावरण अगदी डेझर्टेड झालेलं असतं. त्यांचे जहाजं पण निघून गेलेले असतात. आणि शेवटी मग ते काय म्हणतात, इट्स पीस ॲट लास्ट दे क्राईड अँड ओपन wide their gates and came out in large numbers on the plain, glad to be free again to go where they please. Then they saw on the sands and huge wooden horse. They gathered round it in astonishment, for it was indeed a wonderful piece of work. Astonishment म्हणजे आश्चर्य. आणि ते बघतात की अरे कोणीच नाही आहे. खूप आनंद होतो त्यांना. आणि तेवढ्यात त्यांना एक तो लाकडी मोठा अवाढव्य असलेला ह्यूज म्हणजे अवाढव्य घोडा त्यांना दिसतो. त्या घोड्याच्या बाजूला ते सगळं ट्रोजन सैन्य, ट्रोजन जनता गोळा होते. आणि आश्चर्यचकित, ॲस्टॉनिशमेंट बघा मी अंडरलाईन केलं आहे. ॲस्टॉनिशमेंट म्हणजे आश्चर्यचकित होतात. आणि खरोखर ते घोड्याची स्तुती करायला लागतं की खरोखर किती उत्कृष्ट काम यांनी केलेलं आहे. आज आपण इथे थांबूया. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग कंटिन्यू करूया. टिल देन, गुड बाय.